नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर असेच मजेत राहा आणि आमचे येणारे व्हिडिओज बघत राहा. मी अश्विनी बर्वेकर सावंत आणि मी अर्चना परेकर सावंत. आज आहे डे 5 म्हणजे आम्ही गावी आलेल्यानंतरचा 5वा दिवस. तुम्ही आता मस्त आमची भोगव्याची मजा मस्ती, त्याच्यानंतर तेरवाडाची मजा मस्ती बघितली. आता एक दिवस आधी म्हटलं जायचं आहे रिटर्न, तर आपण जराशी शॉपिंग करूया, गावची भेट घेऊन जाऊया. तर मग त्याच्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आणि आमच्या परोळ्यामध्ये शुक्रवारचा बाजार असतो. तर बघूया तिथे काय काय छान छान बघायला भेटतं, घ्यायला भेटतं. ते तुला काय घ्यायचं आहे? तर आता आम्ही चाललेलो आहोत सगळ्यांना मुंबईला जाऊन गावचा खाऊ देण्यासाठी, काय काय बघतोय घेण्यासाठी. तर चला तुम्हाला पण दाखवतो आमचा गावचा बाजार कसा असतो आणि आम्ही काय काय घेतोय ते. तर मंडळी, तुम्ही जसं की ताई म्हणाली आमचे ब्लॉग्स बघितलेच असतील, कारण जसे की आमचे समुद्रातली मस्ती, तेरावळ्याची मस्ती, आमचे देवदर्शनाचे ब्लॉग, त्याच्यानंतर आदिनारायणाचे जे आमचे कुलदैवत आहे त्यांची पूजा, त्या सगळ्याचे ब्लॉग्स तर तुम्ही बघितलेच असतील. चला, तर इथे आमची जर्नी एंड होण्याची वेळ आलेली आहे. खूप वाईट वाटतं आहे, पण फायनली मुंबईला येणं पण इम्पॉर्टंट असतं. सो म्हटलं की चला, मुंबईतल्या काही लोकांसाठी आपण इथून थोडंसं खाऊ घेऊन जाऊया, जे कोकणातलं प्रसिद्ध असतं, जसं की नारळ, आंबे आणि पण असतात लाडू असतात, जसं की शेंगदाण्याचे लाडू, शेवाचे लाडू, खाजं, त्याच्यानंतर बंगाली खाजं. आता मला माहीत नाही त्याला काय म्हणतात, आम्ही त्याला बंगाली खाजं म्हणतो, जे येल्लो असतं ते. आणि काही लोक आशेवर असतात, काही लोकांना आम्ही स्वतःहून देतो की हा आमच्या गावचा खाऊ आहे म्हणून. तर त्यासाठी मी आणि ताई निघालेलो गावाला मार्केटमध्ये शुक्रवारच्या बाजारात जाण्यासाठी. आणि तुम्ही इथे बघू शकता, खूप मोठा बाजार भरतो. म्हणजे नॉर्मली सगळे गावची लोक आठवड्यातून एकाच दिवशी बाहेर पडतात आणि सगळ्या आठवड्याभराच्या गोष्टी घेऊन येतात. जसं की इथे कडधान्य वगैरे पण आहे, जे आपण मी लहान असताना माझी मम्मी दरवेळेला आम्ही कडधान्य जे काही न्यायचो इथूनच न्यायचो. जसं की फजाव वगैरे. आता फजाव तुम्हाला पटकन कळणार नाही, तर फजाव म्हणजे राजमा असतं. तर ते सगळ्या गोष्टी आम्ही इथूनच गावावरून घेऊन जायचो. पण मला असं वाटतं की तेव्हा ते खूप स्वस्त भेटायचं, आणि आता मला असं वाटतं की गावापेक्षा आपल्या मुंबईतच खूप हे सगळं स्वस्त मिळतं. तुम्ही भाज्या वगैरे पण बघू शकता, किंवा इतरत्र वस्तूसुद्धा मला असं वाटतं की मुंबईत स्वस्त मिळतात. कारण आता मी सुद्धा संसार करते, मी सुद्धा बाहेर फिरते ह्या सगळ्या वस्तू आणण्यासाठी. आणि ज्यावेळेस मी गावाला गेली आणि त्या सगळ्या वस्तू घेत होती, तर मला एवढं हे वाटत होतं की कसं शक्य आहे, म्हणजे आपण मुंबईत कमी पैशात घेतो आणि गावाला जास्त पैसे. तर तो त्यांचा सीझन होता का काय मला माहीत नाही, पण खूप महाग होतं. जसं की आता इथेच बघा, तो एक फणस तुम्हाला दिसत असेल, फणसुली म्हणतात त्याला, तर आम्हाला तो घ्यायचा होता. तर त्यांनी एवढा महाग सांगितला, पण फायनली आता चव आहे म्हटलं, तर ते गावची वस्तू आहे म्हणून आम्ही तो घेतला. त्यानंतर तो भोपळा तुम्ही बघू शकता, इथे आपल्याकडे 20-30 रुपयाला अर्धा किलो मिळतं, त्यांच्या इथे ती तेवढीशी एक पट्टी 20 रुपयाची होती. सो ओव्हरऑलच असं मी डिफरन्शिएट करत नाही आहे की तिकडे स्वस्त किंवा तिकडे महाग आणि इकडे स्वस्त वगैरे. ओव्हरऑल मला एक थोडंसं असं शॉक बसल्यासारखं झालं की असं कसं असू शकतं की गावाला महाग आणि मुंबईला स्वस्त. बट ठीक आहे, प्रत्येकाचे आपले आपले हे असतात. आणि इथे ह्या काकू तुम्ही बघू शकता, त्या खूप छान होत्या. मला स्वतःनंच म्हटलं, तू रेकॉर्ड करतेस ना, तर माझा फोटो वगैरे काढ ना प्लीज. तर मी म्हटलं की चला, तुम्हाला रेकॉर्ड पण करते आणि तुमचा फोटो पण काढते. त्यानंतर इथे ताईला काळा धागा हवा होता माऊसाठीच होती, ते घेत होती. आणि बाजूलाच बेकरी होती. ॲक्च्युली आम्ही सगळ्यांना खाऊ घेण्याच्या उद्देशानेच आलेलो, पण बाजाराच्या दिवशी आलो, त्यामुळे त्या बेकरीत एवढी गर्दी होती की आम्हाला वाटत नाही आमचा नंबर लागेल. म्हणून आम्ही बघितलं की नंबर लागण्यासारखा नाही आहे, तर आम्ही गपचूप तिथून कल्टी मारली आणि खाऊ खायला गेलो. कारण थकायला झालेलं, खूप गरमी होती. आणि गाव म्हटलं की तिथे गोटी सोडा, लिंबू सोडा हे सगळं खूप फेमस असतं. म्हणजे मला माहीत नाही आता तुम्ही पिता की नाही, आम्ही गावाला गेल्यावर आम्ही फक्त बाजारात जाऊन लिंबू सोडा, गोटी सोडा हे तेच पित असतो. ह्या सेम दिवशीच आम्ही पहिले पुढे जाऊन गोटी सोडा पिला, पुन्हा मागे येताना एका ठिकाणी खूप चांगला गोटी सोडा मिळतं असं मी ताईला सांगितलेलं. सो तिथे येऊन पुन्हा गोटी सोडा पिला. इथे तुम्ही आंबे बघू शकता, ताईला आंबे हवे होते, म्हणजे असंच घरच्या घरी लोणचं करण्यासाठी. पण हे आंबेसुद्धा महाग आहेत. म्हणजे तिने मुंबईत जे लोणचं बनवलं, ती मला म्हणाली अगं मुंबईत स्वस्त आहेत हे आंबे. त्यानंतर इथे पान वगैरे सगळे असतं. आणि थोडंसं मागे गेलं की मच्छी मार्केटसुद्धा असतं. आम्ही तिथे गेलो नाही, कारण आमच्या घरी ऑलरेडी मच्छी आणलेली होती, म्हणून आम्ही मच्छी मार्केटमध्ये गेलो नाही. आणि इथे तुम्ही मागे जो दवाखाना बघितला, तो दवाखान्याची ओळख अशी म्हणजे तिथे आमची वैशुताई कामाला होती.
वैशताई म्हणजे माझ्या गावी जे काका राहतात त्यांची मुलगी. सो ती तिथे कामाला होती त्या दवाखान्यात, म्हणून आम्हाला खूप चांगला ओळखीचा झाला आहे तो दवाखाना. त्यानंतर जसं की मी आधी म्हणाली, ऊन होतं, भूक लागलेली, म्हणून इथे आम्ही भजीपाव नाही, नुसती भजी खाल्ली कांद्याची. कारण गावाला भजी आणि गोटी सोडा असं कॉम्बिनेशनच खूप भारी आहे. म्हणजे मुंबईतून जातानाच आम्ही असं ठरवून जातो की हां इथे भजी खायची, हा पेज भजी गोटी सोडा हे सगळं प्यायचं. ते पिऊन आल्यानंतर इथे आम्ही गावची भेट म्हणून सोलं आणि आगळ बघवतो. आता सोलं म्हणजे कोकम आणि आगळ म्हणजे त्याचा जो रस असतो तो. कारण आपण ऑलरेडी आम्ही दुसरीकडून एका ठिकाणाहून घेतलेली, इथे आम्हाला थोडी जास्त चांगली मिळाली. पण प्रॉब्लेम असा झाला की ऑलरेडी आम्ही सोलं घेतलेली होती, तर काही हरकत नाही. पण इथे थोड्या लोकांना द्यायची बाकी होती म्हणून थोडी इथून घेतली. नंतर त्या काकी तुम्ही बघू शकता आम्हाला ते त्या बॉटलमधून आगळ दाखवतात. म्हणजे मुंबईला आपल्या इथे आगळ ॲक्च्युली चांगलं मिळत नाही, नुसतं पाण्यासारखं मिळतं. पण तेच मी त्या काकूंना विचारते की नक्की चांगलं आहे ना, तर त्या विचारतात, सांगत होत्या हो एकदम बेस्ट आहेत, मी हवं तर तुम्हाला खोलून दाखवते. आणि ते बघा त्यांनी तिथे आम्हाला खोलून दाखवलं आणि ॲक्च्युली खरंच खूप चांगलं होतं ते. सो आम्ही ते सगळं घेऊन आता तिथून निघालेलो आहोत. आणि हे बघा इथे काही लोक मच्छी घेऊन बाहेर पण बसतात आणि मेन जे मच्छी मार्केट आहे ते मागे आहे. तिथे खूप मोठं मच्छी मार्केट आहे आणि कांदे लसूण जसं की मी म्हणाले ना, सगळे लोक आठवड्यातून एक दिवस येतात आणि सगळंच खरेदी करून जातात. खूप मोठंही मार्केट नसतं, खूप छोटंही नसतं, पण बऱ्यापैकी असतं, छान असतं. आणि सो आम्हाला जे घ्यायचे होते लाडू वगैरे बेकरीत तर काय जाता आलं नाही. आम्ही मस्त पेटपूजा केली. त्यानंतर थोडंफार जे दुसरं सामान होतं जे बाजारातून घ्यायचं होतं किंवा काही ते सगळं आम्ही घेतलं आणि मग आम्ही पुन्हा घरी जाण्यासाठी निघालो. मग ठरवलं की बेकरीत आपण नंतर एका वेळेत जाऊन पटकन घेऊन येऊ. त्यानंतर इथे भेळ वगैरे सगळं होतं, तर मग आम्ही ठरवलं की चला संध्याकाळी आज निघायचंच होतं दुसऱ्या दिवशी, तर म्हटलंच की चला आज संध्याकाळी सगळ्यांनी भेळ प्लॅन करूया, भेळ खाऊया मस्त. आणि इथे रेडी भेळ होतं. रेडी भेळ म्हणजे कुरमुरे आणि फरसाण मिक्स केलेले होते. सो म्हटलं की त्यात कांदा टोमॅटो वगैरे घालून आपण मस्त ओली भेळ घरात बसून बनवूया. सो इथे आम्ही ते भेळचे पॅकेट घेतले आणि सीन असं झाला की आम्ही दुसऱ्या दिवशी ते बनवायचेच विसरलो आणि आम्ही ते ट्रेनमध्ये घेऊन आलो की चला ट्रेनमध्ये आपण भेळ खाऊ. पण ती तिथेही राहिली. शेवटी ती गावची सुकी भेळ आली, मुंबईला सुकी भेळ. सो आम्ही इथे आल्यानंतर तिला फायनली ती भेळ बनवून खाल्ली. आणि ते असतं ना गावचं एक वेगळंच टेस्ट असते तिकडची, तर ते तिकडे कसंही असो सुंदरच लागतं. इवन जेवणसुद्धा कसंही बनवू पण ते खूप सुंदर असतं. म्हणजे इवन आपण प्रॉपर रेसिपी फॉलो करून नाही केलं तरी ते खूप सुंदर लागतं. आणि इथे बघा आम्ही पुन्हा एकदा गोटी सोडा पिण्यासाठी आलेलो आहोत, कारण ऊनसुद्धा एवढं होतं की तहान लागतच होती. म्हणून म्हटलं की इथे पण पिऊया. आणि मी ह्या आधीसुद्धा इकडचं गोटी सोडा पिलेलं आहे, जे लिंबू सरबत आपण म्हणू शकतो, सोडा घातलं, खूप सुंदर लागतं, खूपच टेस्टी असतं. म्हणून मी ताईला म्हटलं की आता इथे आलोच आहोत तर हे तर ट्राय केलंच पाहिजे. मागचं तर आपण घेतलंच पण हे तर ट्राय करणं मस्ट आहे. म्हणून मग आम्ही इथेसुद्धा लिंबू सरबत मागवलं, म्हणजे गोटी सोडा मागवला. तर मला एक्झॅक्ट माहीत नाही त्याला गोटी सोडा म्हणतात, लिंबू सरबत म्हणतात, लिंबू सोडा म्हणतात काय ते, पण आम्ही इथे पण मागवलं. अशा रीतीने आमची कोकण टूर एंड झालेली आहे. आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी, मुंबईकडे जाण्यासाठी. आणि जस्ट कुडाळ स्टेशनला येऊन पोचलेलो आहोत. तुतारी एक्सप्रेसने रिटर्न येण्याचं आमचं आहे. तर आता अजून सावंतवाडीवरून निघाली नाही आहे, आम्ही कुडाळला वाट बघतोय ट्रेन येण्याची. ट्रेन आली की आमची दोन्ही मुलं आम्हाला सतावत आहेत. ट्रेन आली की बसू आणि पोचू मुंबईला. मग ह्याच्यापुढे राहा आमची जर्नी. ह्याच्यापुढे आता तुम्हाला मुंबईचे व्लॉग्स दिसतील. ठीक आहे, चलो मग भेटू मुंबईला. बाय.